हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेकॉर्डेड लेक्चर सिरीजमध्ये. आणि हा जो भाग आहे कंपल्सरी इंग्लिशचा भाग आहे सेमिस्टर फर्स्टसाठी. जे विद्यार्थी सेमिस्टर फर्स्ट देत आहेत BA-BCom BSc स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेडसाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे NEP 2020चा जो न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यानुसार जो सिलेबस चेंज झालेला आहे त्यानुसार आपला हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला जो कंपल्सरी इंग्लिशमध्ये पहिला युनिट आहे, एकूण टोटल 4 युनिट आहेत. टोटल युनिट किती आहे? 4 आहे. त्यापैकी पहिला जो युनिट आहे इंट्रोडक्शन टू स्पोकन इंग्लिश, म्हणजे जे स्पोकन इंग्लिश आहे त्याची ओळख काय आहे, त्याचा परिचय काय आहे, हे आपल्याला काय करायचं पहिल्या युनिटमध्ये पाहायचं आहे. तर पहिल्या युनिटमध्ये जे काही कंटेंट आहेत त्यामध्ये सिलेबसनुसार जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते कम्युनिकेशनचं मिनिंग अँड टाईप्स, म्हणजे संप्रेषण किंवा संवाद जे आहेत त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचे प्रकार काय आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाचं आहे. म्हणजे पहिल्या युनिटचा पहिला पॉईंट आहे कम्युनिकेशनचा अर्थ सांगा आणि त्याचे प्रकार सांगा. ओके. दुसरा पॉईंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोकन कम्युनिकेशन, म्हणजे जे काही मौखिक कम्युनिकेशन असतो किंवा जे काही ओरल कम्युनिकेशन असतो, संवाद असतो, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला काय करायचं आहे. पॉईंट 2 जे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पहिल्या युनिटचा भाग 2 मध्ये आपल्याला ते पाहायचं आहे. तिसरा आहे ॲस्पेक्ट्स ऑफ स्पोकन कम्युनिकेशन. स्पोकन कम्युनिकेशन जे आहे, संवाद जे आहे, संप्रेषण जे आहे, त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत, त्याचा काय हेतू आहे, काय त्याचा अर्थ असतो, त्याचा मागचा काय ॲस्पेक्ट्स असतो, हेतू असतो, हे आपल्याला इथं काय करायचं आहे, पाहायचं आहे. किंवा वेगवेगळे त्याचे पैलू काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. चौथा महत्त्वाचा जो पॉईंट आहे बॉडी लँग्वेज, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्पोकन कम्युनिकेशन करत आहात किंवा कोणासोबत बोलत आहेत, मग मित्र असेल, शेजारी असेल, त्याच्यानंतर मग शिक्षक असेल किंवा प्राचार्य असतील किंवा अजून कोणी एखादा नेता असेल किंवा बाहेर कुठेतरी कोणासोबत तुम्ही बोलत असेल, तर अशा सर्व सिच्युएशन्समध्ये तुमची बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे याचा सुद्धा काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे हे एकूण 4 जी पॉईंट आहेत हे पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाचं आहे. तर चला पहिला युनिटचा पहिला जो आहे कम्युनिकेशनचं मिनिंग अँड टाईप्स, हे आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये पाहायचं. आता हा व्हिडिओ लेंथी होणार आहे डेफिनेटली, आणि एका व्हिडिओमध्ये हे कव्हर होऊ शकत नाही. ओके, एका व्हिडिओमध्ये हे कव्हर होऊ शकत नाही, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. असे 2, 3, 4 व्हिडिओमध्ये हा पहिला जो पार्ट आहे ते कव्हर होईल. आता पहिला जो आहे पॉईंट तो आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मिनिंग्स अँड टाईप्स. ओके, कम्युनिकेशनचा अर्थ आणि प्रकार, हा काय तुमचा पहिला पॉईंट. त्याच्यामध्ये पहिला जो आहे मिनिंग, ओके, कम्युनिकेशन म्हणजे संवादाचा अर्थ काय हे आपल्याला पहिल्या याच्यामध्ये पाहायचं आहे. द इंग्लिश वर्ड कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन कम्युनिस विच मीन्स कॉमन सेन्स. म्हणजे हा जो काही इंग्लिश शब्द आहे, हा जो काही इंग्रजी शब्द आहे कम्युनिकेशन, हा एक लॅटिन वर्ड्सपासून आलेला आहे. त्या लॅटिन वर्डचा अर्थ आहे कम्युनिस. ओके, त्या लॅटिन वर्डचा नाव जो आहे, शब्द जो आहे कम्युनिस, याच्यापासून कोणता शब्द आलेला आहे, याच्यापासून आलेला आहे कम्युनिकेशन. आणि हा जो लॅटिन वर्ड्स आहेत कम्युनिस, याचा अर्थ काय, तर याचा अर्थ आहे कॉमन सेन्स. ओके, याचा अर्थ काय, कॉमन सेन्स. द वर्ड कम्युनिकेशन मीन्स शेअरिंग द सेम आयडियाज. म्हणजे संवाद म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय, तर शेअरिंग करायची आहे. कशाची, सेम आयडियाजची, म्हणजे सारख्या विचारांची किंवा विचार जो असतो त्या विचारांची देवाणघेवाण ज्या माध्यमातून होते किंवा आपण करतो विचारांची देवाणघेवाण, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण कम्युनिकेशन. जसं की हा व्हिडिओ मी तयार करतोय, याचा अर्थ मी तुमच्याशी बोलत आहे, म्हणजे मी काय करतो, माझे विचार जे आहे, माझे जे थॉट्स आहेत हे मी तुम्हाला शेअरिंग करतो, यालाच काय म्हणतात, कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ओके, इन अदर वर्ड्स, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये द ट्रान्समिशन अँड इंटरॅक्शन ऑफ फॅक्ट, आयडियाज, ओपिनियन्स, फिलिंग्स, ॲटिट्यूड. म्हणजे अदर शब्दामध्ये जर आपण म्हटलो तर तथ्य जे असतात, तथ्य, आयडियाज म्हणजे विचार, ओपिनियन म्हणजे मत, फिलिंग म्हणजे तुमच्या काही जे भावना आहेत, या सर्व गोष्टींचं काय आहे, इंटरॅक्शन म्हणजे परस्पर एक को रिलेशन म्हणा, अशा कशाचा, फॅक्टचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या भावनाचा, ज्यावेळेस तुम्ही आनंदी असेल, दुःखी असेल, त्या सर्व गोष्टींचं काय आहे, ट्रान्समिशन आहे, परस्पर घेवाणदेवाण आहे, इंटरॅक्ट आहे, कोणासोबत, दुसऱ्या व्यक्तीसोबत. बघा, कम्युनिकेशन करत असताना ॲटलिस्ट तुम्हाला
कमीत कमी एकपेक्षा जास्त व्यक्ती असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, कम्युनिकेशन करायचं असेल तर संवाद कोणाच्या मार्फत होईल, 2 व्यक्ती असले पाहिजे, ए आणि बी असेल, कमीत कमी ए आणि बी असलं पाहिजे, आहे का नाही. आपण म्हणतो ना कधी कधी आपण स्वतःशी बोलायला पाहिजे, पण ते संवाद त्याला आपण ॲप्रोप्रिएट म्हणता येणार नाही, पण आपल्याला कमीत कमी 2 व्यक्ती असलं पाहिजे. ज्यावेळेस 2 व्यक्ती असेल त्यावेळेस आपण काय करू शकतो, संवाद करू शकतो, म्हणजे कम्युनिकेशन्स आपण करू शकतो. कम्युनिकेशन इज अ सेन्स ऑफ मॅनेजमेंट. आता बघा चौथा जो त्यानं सांगितलेला आहे फार महत्त्वाचा आहे, की कम्युनिकेशन जो आहे, संप्रेषण जो आहे, संवाद जो आहे, इसेन्स आहे कशाचं, मॅनेजमेंटचं. म्हणजे मॅनेजमेंटचं फार महत्त्वाचं सार, म्हणजे मॅनेजमेंटचा आत्मा आपण जर म्हटलो तरी चुकीचं ठरणार नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुम्हाला या भूतलावर करायची असेल, कोणतीही गोष्ट, तर तुम्हाला काय करावं लागेल, संवाद करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्हाला काय होणार नाही, म्हणजे येणार नाही. जसं की तुम्हाला देवाकडून काहीतरी पाहिजे तर तुम्हाला देवाशी बोलायला पाहिजे. ओके, जर तुम्हाला तहान लागली तर तुम्हाला काय करावं लागेल, की बाबा कोणाला घरी जर तुम्ही स्वतःहून आणत नसेल पाणी तर तुम्हाला कोणाला तरी सांगावं लागेल, तुम्हाला आईला सांगावं लागेल किंवा बाबाला सांगावं लागेल किंवा लहान भावाला सांगा की मला पाणी आणून दे, आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की या भूतलावर ज्या काही गोष्टी आहेत, जर तुम्हाला ते साध्य करायचं असेल किंवा त्याचं नियोजन करायचं असेल, त्याचं व्यवस्थापन करायचं असेल, तर कम्युनिकेशनच्या शिवाय तुम्ही ते आपण काय म्हणूयात, की ते तुम्ही साक्षात्कारमध्ये आणू शकत नाही. म्हणजे एवढं महत्त्व कम्युनिकेशन्सला आहे. ओके, आता ह्याचं जे काय आहे हे मराठीमध्ये मी दिलेलं आहे. म्हणजे हे जे माझी इंग्रजीचं जो काही इथं आहे, आज इथं मराठीमध्ये मी ट्रान्सलेट केलेलं आहे, ते तुम्ही मराठीमध्ये सुद्धा वाचू शकता, पाहू शकता. ओके, आता कम्युनिकेशन जो आहे, कम्युनिकेशनचं अजून पुढे काय सांगितलेलं आहे, कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स अ ट्रान्सफरिंग ऑफ इन्फॉर्मेशन ऑर मेसेज फ्रॉम वन पर्सन्स ऑर ग्रुप टू अनदर. म्हणजे यानं असं म्हटलेलं आहे की कम्युनिकेशन जो असतो, संवाद जो असतो, हे टू वे असते. मी आताच सांगितलं की कमीत कमी 2 व्यक्ती तरी आपल्याला तिथं काय पाहिजे, अपेक्षित आहे, 2 व्यक्ती तिथं पाहिजे. आणि मग या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये ट्रान्सफॉर्मिंग होती कशाची, मेसेजची. तुमचे संदेश असेल किंवा माहिती असेल त्याची काय होती, एखाद्या व्यक्तीकडून काय होते, ट्रान्सफर होते किंवा एखाद्या ग्रुपकडून ट्रान्सफर होते. ते कोणाला, तर समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या ग्रुपला. समजा 5 मुलांचा ग्रुप आहे, ते संवाद साधत आहेत, ते एकमेकांशी संवाद साधत असतील आणि दुसरे 5 मित्र आले असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा ते काय करतील, संवाद साधतील, आहे का नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, की इन्फॉर्मेशन, माहिती असेल, मेसेज असेल किंवा जनरल बोलणं असेल, याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेशन म्हणतो. Okay, next, the process goes on and includes a minimum one sender and receiver to pass on the message. बघा इथं सांगितलेलं आहे की कमीत कमी मिनिमम म्हटलेलं आहे, एक काय असलं पाहिजे, सेंडर, एक माहिती देणारा असलं पाहिजे, एक सांगणारा असलं पाहिजे, कमीत कमी एक व्यक्ती बोलणारा पाहिजे. आणि त्याच्या बाजूला असं म्हटलेलं आहे की कमीत कमी एक व्यक्तीनं ते रिसिव्ह केलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशनसाठी, संवादासाठी, संप्रेषणासाठी कमीत कमी एक व्यक्तीनं बोलणं आणि एक व्यक्तीनं ऐकणं अपेक्षित आहे. दिस मेसेज कॅन आयदर बी एनी आयडियाज, इमॅजिनेशन, इमोशन अँड थॉट्स. म्हणजे याचा अर्थ आहे की जो कोणता मेसेज आहे, संदेश आहे किंवा कम्युनिकेशन आहे जे तुम्ही बोलणार आहेत, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, कॅन आयदर बी, तर काहीतरी एक आयडिया असतील, कल्पना असेल, भावना असेल किंवा विचार असतील, या गोष्टींचा कम्युनिकेशन्समध्ये समावेश होत असतो. आता हा याचा मराठीमध्ये अर्थ आहे, तुम्ही हे मराठीचा अर्थ तुम्ही पाहू शकता. आता टाईप्स ऑफ कम्युनिकेशन, आता कम्युनिकेशनचे प्रकार जे आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आता कम्युनिकेशनचे प्रकार आपण व्हिडिओ 2 मध्ये पाहूया.